नमस्कार मंडळी. होळी 2 तारखेला आहे की 3 तारखेला असा संभ्रम सगळ्यांना पडलेला आहे. आणि खास करून होळीला काय करावं, कुठले असे उपाय करावेत की ही होळी आमच्या आयुष्यामध्ये खूप भरभराट, खूप समृद्धी घेऊन येईल. असे सुंदर उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. मी अंजली नक्षत्र तुम्हा सगळ्यांचं मिष्टी केलेलं या माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर मंडळी, तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी माझी मनोमन प्रार्थना आहे. तर आपल्याला होळीविषयी जाणून घ्यायचं आहे. सर्वात महत्त्वाचं की होळी जी आहे ही आपण 2 तारखेलाच करणार आहोत. कारण काय आहे की होळीचं जे सुतक आहे ते संपणार आहे 3 तारखेला संध्याकाळी. 3 तारखेला होळी आपण करू शकणार नाही. तेव्हा आपल्याला होळी करायची आहे 2 तारखेला. पंचांगानुसार जर आपण पाहाल तर अनेक गोष्टींनी अनेक लोक आहे ना खूप वेगवेगळं सांगतात. त्यांनी गोंधळ उडून जातो. पण मी तुम्हाला सांगते की एक जर तुम्ही ठरवलं ना की बघा काहीही काहीही केलं तर काहीही होणार नाहीये, मग ते ग्रहण वगैरे काही पाळायची गरज नाहीये असं जर वाटत असेल ना, तर त्या लोकांनी बिनधास्त जेव्हा जे वाटेल ते करा. त्यासाठी काहीही कुठलेही व्हिडिओ पाहू नका आणि बिनधास्त सगळं करा. तुमच्या पाठीशी स्वामी आहेत हे एवढं लक्षात ठेवा. त्यांचं नाव घ्या. पण काही गोष्टी रीतीप्रमाणे पाळल्या पाहिजे, नाहीतर त्याचे परिणाम भोगावे लागतात, त्याचे दोष येतात, हेही तितकंच सत्य आहे. पण जे बिनधास्त आहेत, ज्यांना ह्या सगळ्यावर विश्वास नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे. तर सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला होळी मात्र 2 तारखेला करायची आहे. होळीचं जे सुतक लागतं म्हणजे वेद लागतात, हे सगळं आपल्याला सांभाळून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत होळीच्या. ग्रहणाचे जे वेद आहेत, सॉरी होळीचे नाही, ग्रहणाचे जे वेद आहेत, भद्रकाळ वगैरे सगळं आपल्याला सांभाळून करायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला होळीचं पूजन करायचं आहे 6:36 ते 9 पर्यंत संध्याकाळी 2 तारखेला. ठीक आहे, ह्या एवढ्या वेळातच तुम्ही पूजा करा. कारण त्याच्यानंतर जे सुतक वगैरे आपल्या ग्रहणाचं आहे ते आपल्याला लागू नये आणि या काळात काही करूही नाहीये. कारण ग्रहणामध्ये बऱ्याच गोष्टी सांभाळाव्या लागतात, त्या तेवढ्या मात्र सांभाळायच्या आहेत. ग्रहणातल्या काही गोष्टी सांभाळायच्या म्हणजे काय करायचं, तुम्ही ग्रहण लागण्याच्या आधी जे काही आपण सांभाळत असतो त्या गोष्टी म्हणजे ज्या काही खाण्याच्या गोष्टी जास्त बनवूच नका की उरतील. आणि जर उरल्यास तर त्याच्यावर झाकण, जेव्हा आपण झाकतो वस्तू खाण्याच्या त्याच्यावर तुळशीपत्र ठेवावं. एक तुळशीपत्र फ्रीजवर पण ठेवावं, कारण आपल्या फ्रीजमध्ये बऱ्याच गोष्टी असतात. मग प्रत्येक गोष्टीवर तुम्ही तुळशीपत्र ठेवणार त्यापेक्षा तुम्ही फ्रीजच्या वर तुळशीपत्र ठेवा. फ्रुट्स आपले बाहेर असतात, फ्रूटवर तुळशीपत्र ठेवा. जे अन्न उरतं झाकलेलं त्याच्यावर तुळशीपत्र ठेवा. शक्यतो या काळामध्ये काहीही खाऊ नका, कारण एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा असते या ग्रहणामध्ये. आणि शक्यतो हे ग्रहण फार काही आपल्याला त्रास देणार नाही, पण काही गोष्टी पाळणं, कारण मोठं ग्रहण आहे, खग्रास ग्रहण आहे, त्रास होऊ नये आपल्याला त्यासाठी पाळायचं आहे की त्या अन्नावर ज्या प्रकारची ऊर्जा येणार आहे ना, ते अन्न खाल्ल्यानंतर काही होण्याआधी किंवा होऊ नये म्हणून आपण सांभाळायचं आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, ज्यांना पाळण्यामध्ये मजा येते त्यांनी पाळावं, ज्यांना नाही येत त्यांनी काहीच पाळू नये, असं माझं स्पष्ट मत आहे. तर शक्यतो या काळामध्ये काहीही खाऊ नका. ग्रहण सुटलं की पहिली अंघोळ करा. अंघोळ केलीत की मग तुम्ही मोकळे, म्हणजे सगळ्या गोष्टी एक बघा बाहेर पण ती लोक येतात ओरडत ओरडत की सुटे ग्रहण असं काय काय ते बोलत असतात. तर त्यांना आपल्याला काय काय द्यावं लागतं खायला, तर ते त्यांना द्यायचं त्यावेळेस, कारण ते गरजेचं असतं. आपल्यावरची जी काही हे असते ना, ते बिचारे गरीब येतात त्यांच्या ओटीमध्ये टाकायचं असतं, त्यांना ते फळतं. आलं लक्षात, त्यांना ते फळतं. असं नाही की आपलं वाईट आपण काहीतरी त्यांना देतोय, पण त्यांना ते फळतं, हे कायम लक्षात ठेवा. कारण कुठलीही गोष्ट टाकण्यापेक्षा कोणाच्या तरी पोटी ओठी जावी म्हणून ते द्यायचं असतं. तर खाण्यासाठी जसं मी सांगितलं तुम्हाला, ग्रहण काळामध्ये आहे ना, जितका जास्तीत जास्त तुम्हाला जप करता येईल ना, तितका जास्तीत जास्त मात्र जप मात्र तुम्ही नक्की करा. कारण त्याचे अनेक पटीने ते जप केल्याचे फायदे मिळतात ग्रहण काळामध्ये. जोही तुम्ही जप करा. गर्भवती स्त्रियांनी मात्र कुठलीही गोष्ट कापण्याच्या आधी विचार करावा. कापू नये, पान मोडू नये, पाय मांडी असते, मांडीवर म्हणतात ना की पाय लांब केले तर पायावर पाय ठेवून बसू नये. अशा अनेक गोष्टी आहेत छोट्या छोट्या. पुस्तक वाचत असाल तर पान दुमडलं जाऊ नये, असं आपल्या जुन्या लोकांनी सांगितलेलं आहे. त्या गोष्टी मात्र ज्यांना पाळता येतात त्यांनी पाळाव्यात. ज्या स्त्रियांना सहनच होणार नाहीये की हे सगळं आम्ही नाही सांभाळू शकत, आम्हाला जमणार नाहीये वगैरे,
मग त्यांना सगळं माफ आहे. त्यांनी सगळं माफ म्हणण्यापेक्षा तुमच्या मनात नसेल तर तुम्ही पाळायची गरज नाहीये. ठीक आहे, देवावर विश्वास ठेवा आणि जसं चाललं तसंच चालू द्या. बरं, आता होळी आहे. होळीमध्ये पूजेसाठी आपल्याला काय काय घ्यायचं, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे होळीमध्ये पूजेसाठी सगळ्यात मोठं हरभरा आणि गूळ हा आपल्याला घ्यायचाच आहे. एक नारळ घ्यायचा आहे, एक काळा दोरा ठेवायचा आहे आणि गव्हाचं जे आपण साल म्हणतो ज्याला, म्हणजे साल न काढलेलं गहू असतो, ब्राऊन कलरचं साल असतं त्याला, तर ते त्या साळी असतात त्याही थोड्या घ्यायच्या आहेत. कच्चं दूध घ्या, पाणी घ्या आणि केसर थोडंसं घ्या. कवडी, गोमती चक्र आणि 7 लवंग आणि 1 वेलची मात्र नक्की घ्या. ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घेऊन जिथे होळी पेटलेली आहे तिथे जायचं आहे. होळी जिथे पेटलेली आहे त्याच्या बाजूला एक छोटी पूजास्थळ बनवायचं आहे आपलं, म्हणजे एक जागा तयार करायची आणि ताटामध्ये ह्या वस्तू व्यवस्थित आपल्याला रचायच्या आहेत. आणि शक्य असेल तर घरातील सगळ्यांनी एकत्र जावं, एकत्र आपला कुठलाही सण साजरा करावा, की कुठल्याही सणाला सगळ्यांनी एकत्र हजर राहावं. कायम हे लक्षात घ्या, जेव्हा आपण एकत्र आपला कुठलाही सण करतो ना, तर त्या सणाची एक वेगळी किमया असते आणि एक वेगळा आनंद असतो. तुमची एकी असते. हे एकी आहे ना, ही एकी फार महत्त्वाची आहे. तुमचं बॉन्डिंग फार महत्त्वाचं आहे. तर कुठल्याही वेळी आपण जेव्हा सण-सूद साजरी करतो ना, तर तेव्हा आत्म आनंद फार मिळतो आपल्याला. म्हणून सगळ्यांनी एकत्र जायचं. आणि होळीला तर खास करून जा, कारण तिथे उतारा करायचा असतो. तर त्याच्यामुळे जेव्हा आपण हे सगळं ताट आपण सजवलेलं आहे, ह्या ताटामध्ये सगळ्या वस्तू ठेवल्यात ज्या आपल्याला होलिका दहनामध्ये टाकायच्या आहेत, होळीची पूजा करायची आहे. आता होलिका दहन का झालं होतं? कारण तिचा जो अभिमान होता, अहंकार होता, की मला अग्नी कधी जाळू शकत नाही किंवा अग्नीत मी कधी जळणारच नाही, या अहंकारानेच तिचं मरण झालेलं आहे. आणि ह्या होळीमध्ये आपल्याला आपलाही अहंकार सोडायचा आहे, आपल्या अडचणी, अनंत अडचणी सोडायच्या आहेत. जे काही आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला त्रास देतं त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे स्वाहा करायच्या आहेत. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे आपला उतारा जो असतो, तो उतारा, जी वस्तू आपण उतरवतो आपल्यावरून, ती त्या होळीमध्ये स्वाहा करायची आहे. तर ह्या ज्या वस्तू सगळ्या मी सांगितलेल्या आहेत, त्या सगळ्या वस्तू सर्वात प्रथम आपल्या होळिकेला, म्हणजे होळीमध्ये स्वाहा करायच्या आहेत, त्यांना अर्पण करायच्या आहेत. पण प्रत्येक वस्तू जेव्हा तुम्ही अर्पण करता, एक एक वस्तू जेव्हा तुम्ही अर्पण कराल तिथे बसून किंवा उभं राहून, कसंही, म्हणजे होळीच्या लांब बसायचं आहे. उभं राहिलात तर थोडं तुम्ही जवळ जाऊ शकता, पण बसणार असाल तर थोडं लांब बसा. पण असं फेकायचं नाहीये. साधारण अगदी जवळ जाऊन तुमचा हात असा हवे असं अर्पण करायचंय, असं नाही अर्पण करायचं. हे कायम लक्षात ठेवा. तिथे गेल्यानंतर कुठलाही तुम्ही विष्णूचा मंत्र म्हणू शकता. ओम श्रीम नमः म्हणू शकता किंवा विष्णूचा जो मंत्र तुमचा पाठ असेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकता. श्री स्वामी समर्थही म्हणू शकता. विष्णू रूप आहे, तुम्ही तोही मंत्र म्हणू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की जेव्हा आपण वस्तू अर्पण करणार असतो ना, तेव्हा मनामध्ये आपल्या हा भाव असावा, की हे होलिके, माझ्या आयुष्यामध्ये माझ्या ऐपतीप्रमाणे मी जे काही तुला अर्पण करत आहे ते तू गोड मानून घेऊन माझं आयुष्य सुख, समाधान आणि समृद्धी भरभराटीने, यशाने आणि कीर्तीने भरून जाऊ दे. असेच तू आशीर्वाद अखंड दे आणि जे काही स्वाहा तुझ्याकडे होत आहे तर ते सगळं तुला अर्पण आहे, असं म्हणायचं असतं. आणि जे पाणी आणि कच्चं दूध जे काही आहे ना, ते होळीच्या भोवती फेरी मारायची. फेरी मारून कम्प्लिटली तिथे 5 वेळा किंवा 9 वेळा किंवा 11 वेळा, 7 वेळा, 5 वेळा आणि 11 वेळा अशी फेऱ्या, पूर्ण फेरी क्लॉकवाईज मारायची असते होळीला. ते पाणी ओतत आपण फेरी मारतो. ठीक आहे. ही फेरी मारून झाल्यावर होळिकेला नमस्कार करायचा आहे, कारण तिचा दाह कमी करण्यासाठी आपण ते पाणी तिच्या आजूबाजूला टाकत असतो. तर हा झाला होळीला आपण काय अर्पण करायचं ते. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्या वस्तू तुम्ही आणलेल्या आहेत, एक वस्तू तुम्हाला त्याच्यामध्ये अर्पण करताना एक लक्षात ठेवा, तुम्हाला विष्णूचा मंत्र म्हणायचा आहे. मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. आता जो नारळ आहे, नारळ मात्र अर्पण करू नका, काळा धागा मात्र अर्पण करू नका. काय करा, तो नारळ तुमच्या घरातले प्रत्येक व्यक्ती तिथे आली असेल ना, तिच्यावरून 7 वेळा अँटी क्लॉकवाईज उतरवा. तर तो नारळ, एकच नारळ सगळ्या घरातल्यांवरनं 7 वेळा अँटी क्लॉकवाईज उतरवा. पण प्रत्येकावरनं वेगवेगळा उतरवा, नाही ते सगळ्यांना एकत्र उभं करून उतरवायचं नाहीये.
प्रत्येकावरून उतरवायचा, एक म्हणजे एकेकाला उभं करून 7 वेळा अँटी क्लॉकवाईज डोक्यापासून पायापर्यंत नारळ तुमचा उतरवला गेला पाहिजे. त्याच्यानंतर तो नारळ पूर्ण घरावरून पण घराच्या बाहेर उभं राहून अँटी क्लॉकवाईज उतरवायचा आहे. आणि सेम करायचं आहे की तुम्ही बाहेरच्या बाहेरच तो नारळ घेऊन होळीच्या तिथे जायचं आहे. म्हणजे होळी जिथे पेटलेली आहे तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर त्या नारळाला जो काळा धागा आहे ना, त्या धाग्याने बांधायचं आहे. आलं लक्षात? आणि हनुमंताचा जप करायचा आहे. ओम हनुमंतेय नमः, ओम हनुमंतेय नमः. आणि 7 वेळा तो धागा बांधायचा आहे आणि गाठ मारायची. तुमच्यावर न जे काही उतरवलेलं आहे तुम्ही ना, ते सगळं तुम्ही बांधलं आणि होळीमध्ये स्वाहा करायचा आहे तो नारळ. होळीत आपण स्वाहा केला. त्याच्यानंतर जेव्हा आपण घरी येतो, पण येण्याच्या आधी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला होळीची थोडीशी राख मिळाली ना, तर ती घरी आणून एका लाल फडक्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ती राख आहे तिची मात्र पूजा करा. पूजा करताना विष्णूचा मंत्र म्हणू शकता, त्याच्यावर श्री सुक्त म्हणू शकता आणि अगरबत्ती धूप वगैरे दाखवून पुन्हा ती जी राख आहे ती तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे. त्यातली थोडीशी राख काढून पूर्ण घरभर तुम्ही ब्लो करू शकता. ब्लो म्हणजे फुकू शकता. ती पूर्ण राख तुम्हाला तिथे फुकायची आहे. पौर्णिमा आहे त्यामुळे प्रत्येकाला वाटत असेल फुलमून आहे, काहीतरी करावं या फुलमूनला. पण मंडळी यावेळेस मी काहीच सांगणार नाही, कारण ग्रहण आहे. ग्रहणाचे सगळे असे वेध चालू होणार आहेत. त्यामुळे काहीही न करणं योग्य आहे. रात्रीचं या फुलमूनला काहीच करू नका. शांत राहा, फक्त नामस्मरण करत राहा. नामस्मरण जितकं कराल ते नामस्मरण तुम्हाला तितकंच फळेल. त्याच्यामुळे अजिबात तुम्ही या भानगडीत पडू नका की काहीतरी मला वेगळं काहीतरी मी करीन वगैरे. न कराल, बसल्या जागी नाव घ्या आणि या ग्रहणाची आणि या होळीची मजा घ्या. एवढंच मी सांगू इच्छिते. कारण खूप कन्फ्यूज होऊ नका. खूप व्हिडिओ मी ऐकतीये, सगळं कन्फ्युजन क्रिएट होते. ये मत करो, वो मत करो, असं नाहीये. तुम्ही सगळं करा. तुम्हाला जे वाटतंय ना ते तुम्ही करा. होळीत तुम्हाला वाटते मला हे स्वाहा करायचं आहे, तर आता काहींचं असतं की हळदी कुंकू होळीला वाहतात, तर तुम्ही तेही वाहू शकता. पण शक्यतो मी सांगत नाही हळदी कुंकू घ्या म्हणून, कारण होळीमध्ये जे दहन करायचं असेल तर त्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत मी तेच सांगते. पण तुम्ही प्रॉपर हळदी कुंकू वाहून पूजा करू शकता होळीची. आणि जी पौर्णिमा आलेली आहे, आपल्याला अनेक पौर्णिमा मिळतील, लक्षात घ्या. आणि हे जे खग्रास चंद्रग्रहण आलेलं आहे ना, ते संध्याकाळी असं वर मान करून बघायची गरज नाहीये, कारण चांगलं नाहीये बघणं. त्यामुळे तेही बघू नये. बाकी काळजी जी काही जुन्या लोकांकडनं तुम्ही ऐकलीच असेल पूर्वापार चालत आलेली, त्या सगळ्या काळजी घ्या. गरोदर बाईंनी शक्यतो सांभाळा. देवाचं नाव घेत बसा. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात ग्रहणात सांभाळायच्या. तर बघा, एक सांगते तुम्हाला, तुम्ही नाहीच सांभाळलं तर मनात एक भीती राहते, बापरे नाही सांभाळलं आता काहीतरी होईल. पण मग त्यापेक्षा सांभाळून पहा. नाही सांभाळलं तरी पण आपल्याला मनाला एक टेन्शन येतं. मग त्यापेक्षा सांभाळून टेन्शन कमी करा स्वतःचं. मी इतकंच सांगू इच्छिते. बाकी तर एक आहे की तुम्ही जर देवाच्या सेवेत आहात, देवाचं नाव घेता, तर कुठलीही गोष्ट तुमच्यावर तशी फार असर करणार नाही. फक्त हा जो काही काळ मी सांगितलेला आहे होळी पूजनाचा, तेवढा मात्र सांभाळा. कारण चंद्रग्रहणाचे जे काही वेद आहे, जे काही सूतक वगैरे आधी लागतं, 8 तास आधी वगैरे जे लागतं ना, ते शक्यतो त्यावेळेस काहीही चांगलं करणं टाळावं, करू नये. तर मंडळी, मला वाटतं हा खूप युजफुल असा तुमच्यासाठी व्हिडिओ झालाच असेल. अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. लोकांना खूप कन्फ्युजन आहे, कळत नाहीये काय करावं काय नाही करावं ना, त्यासाठी फार कन्फ्युजन आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत मात्र नक्की पोहोचवा. व्हिडिओला तुम्हाला लाईक मात्र नक्की करायचं आहे, कारण इतके युजफुल व्हिडिओ मी नेहमी आणत असते आणि मला आवडत असते की तुमच्या समोर तुम्हाला उपयोगी पडणाऱ्या बऱ्याच गोष्टी आणाव्यात, अशी माझी खूप इच्छा असते. वेळेअभावी फार मला व्हिडिओ कमी बनवून तुमच्यापर्यंत आणायला वेळ लागतो थोडा. तर तुम्ही माफ कराल, कारण तुमचं माझ्यावर तितकं प्रेम आहे. मंडळी, ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.